त्र्यंबकेश्वर शहरातील युवकाची गोळ्या जाळून हत्या करणारे मारेकरी गजाआड। स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांची कामगिरी। दिनांक 21/12/2024 रोजी त्र्यंबकेश्वर शहरातील जव्हार रोड परिसरात भगवती नगर कमानीजवळ युवक नामे निलेश रामचंद्र परदेसी राहणार पाचआळी गढई त्र्यंबकेश्वर यास त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमिनीच्या मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून त्याच्या अज्ञात सहकाऱ्यांच्या मदतीने निलेश परदेसी याचेवर गोळीबार करून त्यास जीवेत ठार मारलं म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 229/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) 3-5 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3-5-27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग श्री वासुदेव देसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करून गुन्ह्यातील अज्ञात मारेकऱ्याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे व त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बिपिन कुमार शेवाळे यांच्या पथकाचा गुन्हा घडल्यापासून सतत त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर तसेच पालघर जिल्ह्यातील खेडोपाड्यामध्ये अज्ञात मारेकरीचा शोध सुरू होता। तपासादरम्यान मयत व्यक्तीचा पूर्व इतिहास व त्याचे सध्याचे दैनंदिन व्यवहाराबाबत गोपनीय माहिती शोधण्याची चौकशी करण्यात आली। त्यावरून गोपनीय माहिती काढून मयतास ठार करणारे गुन्हेगार हे मोखाडा व अंजनेरी शिवारातील असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अंजनेरी व नाशिक शहरातील अंबड परिसरातून ज्ञानेश्वर सोमनाथ डगळे वय वर्ष 25 राहणार अंजनेरी कोळीवाडा तालुका त्र्यंबकेश्वर, सुरेंद्र अनंता जोगारे वय वर्ष 24 राहणार आंब्याचा पाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर, विठ्ठल सोनू बदादे वय वर्ष 30 राहणार तळ्याची वाडी अंजनेरी शिवार तालुका त्र्यंबकेश्वर या संशयितांना ताब्यात घेतला आहे।